पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला संततीचे वरदान मिळते। कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील 11वा दिवस एकादशी म्हणून साजरी केली जाते। पुत्रदा एकादशी वर्षातून 2 वेळा येते, त्यातील पहिला पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते। पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते। पुत्रदा एकादशीचे महत्त्व: जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान विष्णूंची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात। असेही मानले जाते की जे लोक वर्षातून 2दा हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान मिळते, अशी मान्यता आहे। पुत्रदा एकादशीची पूजा विधी: एकादशीच्या व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासून लागू होतात, त्यामुळे दशमीच्या दिवशीही कांदा लसूण खाऊ नये। द्वादशीला उपवास सोडावा। तुम्हाला एकादशीचे व्रत करायचे असेल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करावे। पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे। या दिवशी गंगेत स्नान करण्याचा नियम आहे, पण जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून शकतात। स्नानानंतर भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करा, त्यांना धूप, दीप, फुले, अक्षदा, रोळी, फुलांचा माळा आणि नैवेद्य अर्पण